शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठे बदल करण्यात आले। 2019 मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली। प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026 मध्ये कर्ज भरण्याची अटही रद्द करण्यात आलेली आहे। थोडा उशीर होतोय, तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होतोय, शेतकऱ्यांच्या हितासाठीच होतोय। त्यामुळे काळजी करू नका। जुलै अखेरच्या अगोदर, त्याच्या अगोदर कधी होऊ शकतं, 2026 मध्येच होईल। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। राज्य सरकारकडून 84 कोटी 23 लाख रुपयांची मदत मंजूर। 21 जिल्ह्यांना लाभ। राज्यात चालू वर्षी एप्रिल व मे या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी मदत निधी मंजूर करून वाटप करण्यात येणार आहे। या जिल्ह्यांना मिळणार मदत। भरपाईसाठी पात्र झालेल्या 21 जिल्ह्यांचे नावे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। राज्यात मान्सूनला पुन्हा ब्रेक। 19 जुलैपर्यंत पावसाची उघडडीप। बळीराजांची चिंता वाढली। मागील जून महिन्यामध्ये पावसाने तूट दिल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली। मात्र आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सूनचा वेग मंदावला असून 2019च्या कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांनाही आता 2 लाखापर्यंत मिळणार कर्जमाफी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। त्यानुसार महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळत होते, त्यांना आता या निर्णयाद्वारे 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार। तसेच 2026-27चा कर्जाची अटही शिथिल करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित असणारा हप्ता शेतकऱ्यांना आता मिळू शकतो। सोयाबीन लागवड 90%वर। सोपाचा दावा। 100 लाख हेक्टरवर पेरणी। मध्य प्रदेश व महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची 90% लागवड पूर्ण झाली असून यंदा सोयाबीन लागवड गेल्या वर्षीपेक्षा 5 ते 6% अधिक होण्याची शक्यता आहे। कर्जमाफीतील बदलांचे शरद पवारांकडून स्वागत। मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार। लाखो शेतकऱ्यांचा होणार फायदा। नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये नाही तर 2 लाख रुपयांचा मिळणार लाभ। कर्जमाफीविषयी सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती शरद पवार यांनी दिली। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट महिलांच्या खात्यात जमा होणार। यासाठी निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय GR देखील आला असून जून महिन्याचा 24वा हप्ता लाडक्या बहिणींना 12 जुलै ते 15 जुलै या दरम्यान सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार। वरुण राजा रुसला, पिके आली धोक्यात। कपाशीला तुषारचा आधार। राज्यामध्ये सध्या पावसाने दडी मारल्याने अंकुरलेले पिके वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू। पिकांच्या उत्तम वाढीसाठी शेतकऱ्यांना आहे दमदार पावसाची प्रतीक्षा। बोगस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करा। बाधितांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या। महागा मोलाचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरले, पण सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकरी आले संकटात। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी। या कारणामुळे होऊ शकते मतदार यादीतून नाव गायब। सध्या राज्यामध्ये निवडणूक आयोगाद्वारे मतदार यादी पुनर्निरीक्षणाची मोहीम राबवली जात आहे। यासाठी BLO 29 जुलैपर्यंत मतदारांच्या घरोघरी जाऊन इन्युमरेशन फॉर्म भरून घेत आहे। जुलैच्या 11 दिवसामध्ये अवघे 6% पाऊस। शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचा धोका। पावसाळ्याचा हंगाम जून महिना संपला असून जुलै महिन्यातही पावसाची तूट कायम आहे। यावर्षी मान्सूनवर एल निनोचे सावट असल्यामुळे पावसाचा मोठा खंड पडू शकतो। पशुधनाच्या हिरव्या चाराची पेंडी 50 रुपयावर। पाण्याअभावी चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। बाजारामध्ये चाऱ्याचे दर गगनाला भिडल्याने पशुधन कसे जगवायचे असा प्रश्न आता पशुपालकांसमोर पडला आहे। निकृष्ट सोयाबीन बियाणामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक नुकसान। पेरले पण उगवलेच नाही। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये सोयाबीन लागवड केली, मात्र बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे आले संकट। चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी।
सुधारचा दणका, 2200 शिधापत्रिका केल्या रद्द, पुरवठा विभागाची कारवाई, माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन. राज्य शासनाच्या मिशन सुधार अंतर्गत राज्यातील रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना दुबार, मृत्यू व संशयास्पद नावे आता रेशनमधून वगळण्यात येत आहे. लेक लाडकी योजनेचा धडाका, 625 मुली लाभासाठी ठरल्या पात्र. शासनामार्फत लेक लाडकी योजना राबवण्यात येत असून त्याद्वारे 1 एप्रिल 2026 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या पहिल्या व दुसऱ्या मुलींना टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. पीक विम्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत. खरीप हंगाम सन 2026 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजना सुरू झाली असून शेतकरी या विविध पिकासाठी विमा काढू शकतात. यासाठी पीक व पिकाची सुरक्षित रक्कम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. प्रवाशांनो लक्ष द्या, स्मार्ट कार्ड नसेल तर पूर्ण तिकीट लागणार. एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासांना लाभ कायम ठेवण्यासाठी प्रवाशांनी 31 ऑगस्टपूर्वी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यातही टंचाई, 50 गावांना 40 टँकरने पाणी पुरवठा सुरू. पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला असला तरी मुसळधार पाऊस किंवा दमदार पाऊस न झाल्याने बहुतांशी जलसाठ्यामध्ये पाण्याची पातळी वाढ न झाल्याने राज्यातील अनेक भागामध्ये आताही टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. घाटनाद्यात कोकडा रोगामुळे मिरची उत्पादनात घट. सततचा पाऊस व पावसाचा खंड यामुळे मिरची पिकावर विविध रोग आला असून शेतकऱ्यांचा खर्च वाढून मिरची उत्पादन घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. पावसाची उसंत, वळवण तालुक्यामध्ये खरीप पेरणीला आला वेग. शेतकरी वर्गाला दिलासा. मका, बाजरीसह सोयाबीनची पेरणी सुरू. यासाठी बैलजोडी व आधुनिक यंत्राचा होत आहे शेतकऱ्याद्वारे वापर. कृषी पायाभूत सुविधांसाठी संधी, 2 कोटींच्या कर्जावर मिळणार 3% व्याज सवलत. कृषी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेतीसाठी 3 कोटी रुपयापर्यंत कर्जावर फक्त 3% व्याज सवलत देण्यात येत आहे. सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. खरीपासाठी 69.30% पेरणी पूर्ण. मक्याने निर्यातीत मर्यादा ओलांडली. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. पावसातील खंड आणि एल निनोच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. 2019च्या कर्जमुक्तीतील 13 लाख शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपयाऐवजी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी. रणधीर सावरकर यांच्या मागणीची पूर्तता. अकोला जिल्ह्यातील अपडेट. तसेच पीक कर्जाचे पुनर्गठन झाले आहे अशा शेतकऱ्यांना देखील कर्जमुक्ती योजनेमध्ये होणार समावेश. पावसाळा सुरू, घरकुलास मुहूर्त कधी? आता पावसाळा सुरू झाला पण शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनेद्वारे घरकुलांचे काम रखडल्याने लाभार्थी अडचणीत सापडला आहे. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. वीज पुरवठ्यामध्ये सुधारणा झाली नाही तर कर्नाटकामध्ये जाण्याची परवानगी द्या. भीमा नदीकाठच्या वीज पुरवठ्यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. जहागीर परिसरातील कांद्याला मिळाला चांगला भाव, शेतकऱ्यांना दिलासा. वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत असून 2,500 रुपये प्रति क्विंटल रुपये दर कांद्याला सध्या मिळत आहे. पिकावर तणनाशकाची फवारणी सुरू. काही जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडला असून शेतकऱ्यांच्या पिकासोबत तणाचीही चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याद्वारे तणासाठी डवळणी व तणनाशक फवारणीची कामे सध्या सुरू आहे. प्लास्टिकचा मोह आवरा, कागदी पिशवी वापरा. आज जागतिक कागदी पिशवी दिन. प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वाढत्या वापरामुळे माती, पाणी, वन्यजीव आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून त्याऐवजी पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांचा वापर करणे महत्त्वाचे. बुलढाण्यामध्ये गैरहजर विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट. बुलढाणा जिल्हा परिषद शाळाबाबत सकारात्मक संदेश. जिल्हाधिकाऱ्याकडून पालकांचे समुपदेशन सुरू. 4,58,000चे कापूस बियाणे जप्त. 18 लाख विक्रेत्यांचे परवाने निलंबित. कृषी विभागाकडून बोगस बियाण्यांचा खेळ उघड. विनापरवाना जैविक उत्पादक रॅकेटचा पर्दाफाश. खामगाव तालुक्यातील अपडेट. बनावट बियाणे विक्री प्रकरणी कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल. निकृष्ट सोयाबीन देत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, गेवराई बाजार, तालुका बदनापूर या कंपनीविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफडीआयचा दणका, 2 हॉटेलचे परवाने थेट रद्द. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरामध्ये कारवाईचा धडाका लावला असताना अमरावती जिल्ह्यातील 2 नामांकित हॉटेलचे परवाने थेट रद्द करण्यात आले आहे. शाळा सुरू होऊन 3 आठवडे झाले, मोफत दप्तर कधी देणार? शालेय शिक्षण विभागाद्वारे शाळेच्या 1ली ते 8वी पर्यंत मोफत दप्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना दप्तर मिळाले नाही. पवित्र पोर्टलचा तारीख पे तारीखचा खेळ, उमेदवारांच्या संयमाची परीक्षा. शिक्षक भरती अंतर्गत शाळा व्यवस्थापकांना रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर नोंदविण्यासाठी आता 4थ्यांदा 20 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हॉटेलमधील घरगुती सिलेंडर जप्त होणार. राज्यात काही दिवसापूर्वी गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई जाणवत होती. घरगुती सिलेंडरचा वापर व्यावसायिक हॉटेलसाठी केल्यास सिलेंडर जप्त होणार आहे. अवकाळी गारपिटाच्या मदतीपासून कन्नड तालुक्यातील 180 गावे वंचित. मार्च व एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत आहे, मात्र या भरपाईसाठी कन्नड तालुक्यातील काही शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. नव्या बेजी रामजीच्या मजुरीमध्ये केवळ 5 रुपयांचीच करण्यात आली वाढ. महागाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांमध्ये नाराजी. तसेच आता महात्मा गांधी स्वयंरोजगार योजना मनरेगाचे नाव आता बदलण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 35 कोटींचा जादा खर्च. कॅगच्या अहवालाने सरकार अडचणीत. वाढीव खर्चामागील कारणाबाबत संबंधित विभागाकडून असमाधानकारक माहिती नाही. हवामान बदलामुळे शेतकरी मजुरांचे जीवन संकटात. वर्षाला बुडतो 20 दिवसांचा रोजगार. समाधानकारक पाऊस पडत नसल्याकारणाने शेतकरी व मजुरांना अधिक दिवस काम करणे अशक्य होत आहे. खुशखबर, रेल्वे आणि बँकेमध्ये 12,000 पदासाठी मेगा भरती. ही पदे विविध विभागामध्ये भरली जाणार आहे. 10वी, ITI आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही आहे सुवर्ण संधी. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफी जाहीर. शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. त्या शेतकऱ्यांनाही मिळणार 2 लाख रुपयापर्यंत दिलासा. कर्जमाफीत आता मोठा बदल करण्यात आला असून 2019 मध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मर्यादा हटविली व कर्जफेडीची अटही शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांचा मिळणार लाभ. राज्यात पावसाची विश्रांती, उन्हाचा झटका मात्र कायम. राज्यात मागील 2 दिवसापासून पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाटावरील पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र काही तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.